पप्पा. आदिराज, एक विचारू. बोल ना. तुम्ही सिद्धूच्या लग्नाला, सिद्धू भावना यांच्या नात्याला सपोर्ट करतायत याचा प्रचंड आनंद आहे मला. पण कोण जाणे पप्पा, तुम्ही हे त्यासाठीच करताय असं वाटत नाहीये मला. म्हणजे सिद्धूने ते फुटेज बघू नये म्हणून तुम्ही हे करतायत ना? उशिरा का होईना तुम्हाला राजकारणाची अक्कल आली. अगदी बरोबर ओळखलात. नाही पण पप्पा, एवढं काय आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये? समजा भावनाच्या पहिल्या नवऱ्याच्या ऍक्सिडेंटची केस सुटली तर म्हणजे एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे ना आपल्याला? काय होणार आहे? अरे आपला सिद्धू जेलमध्ये जाईल. आयुष्यभर खडी फोडावी लागेल त्याला. नाही पण या सगळ्याचा आपल्या सिद्धूशी काय संबंध पप्पा? संबंध आहे आणि तोच तोडायचा मी प्रयत्न करतोय. आणि तुझा मूर्ख भाऊ तोच संबंध पुन्हा पुन्हा जोडायचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी भावनाचा होणारा नवरा पावसामध्ये गाडी चालवत लग्नाच्या हॉलवर चालला होता, त्या दिवशी मी आणि सिद्धू घाईघाईत पार्टी ऑफिसला चाललो होतो. सिद्धू गाडी चालवत होता. अरे सिद्धू चल लवकर, पळव गाडी. अहो पप्पा, पाऊस पडतोय, मला काही दिसत नाही इकडे, कसा चालवू पास? अरे अरे मलाही माहिती आहे का पाऊस पडतोय ते. पळव लवकर, वेळ होईल आपल्याला यार. आमच्याच गाडीची धडक लागून भावनाच्या होणाऱ्या नवऱ्याने आणि त्याच्या आईने जीव सोडला. आणि ते सीसीटीव्ही फुटेज कोणाच्या हाती लागले ना तर आपला सिद्धू जेलमध्ये जाईल. आणि हा मुलगा इतका मूर्ख आहे, जर ते सीसीटीव्ही फुटेज त्याने स्वतः बघितले तर हा कोर्टासमोर जाऊन सरेंडर होईल. मोठ्या मेहनतीने आम्ही सिद्धूला पटवलं होतं की त्याने ज्याला धडक दिली ती माणसं सुखरूप आहेत. हा सगळा गफला जर त्याला कळला तर स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेईल तो. आणि हो, हे कुठे जाऊन उचकटू नकोस. आधी सिद्धू आणि भावनाची बुकिंग कर आणि ते वेळेवर घराबाहेर पडले पाहिजेत, ही तुझी जबाबदारी. मॅडम ऐका ना, थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. हो, एक मिनिट. ताबडतोब बोलायचं आहे तुमच्याशी. हो आले, एक मिनिट. ऐका ना, ते जरा नंतर करता का प्लीज? जरा अर्जंट आहे. हो झालं, बोला. काय? मला खरं सांगू तर सकाळीच बोलायचं होतं तुमच्याशी, पण बोलता नाही आलं. म्हणजे सकाळपासून मलाही खूप अस्वस्थ वाटत होतं. पण ते म्हणजे थांबा, सॉरी, सांगतोच. म्हणजे झालंय असं की आपले जे घरचे आहेत ना मॅडम, ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे मॅडम की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जावं. फिरायला? हो. कुठे? दूर. दूर? म्हणजे लांब असं. कुठे? कुठे तरी. काय बोलताय, सांगा ना नीट. सॉरी, म्हणजे ते ते लग्नानंतर ते जातात ना असे कपल, ते नाही माझी नाही, म्हणजे घरच्यांची अशी इच्छा आहे की आपण लग्नानंतर कुठे गेलो नाही तर जाऊया. अहो पण सिद्धिराज. नाही 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 नाही, सॉरी. म्हणजे मला कळतंय की तुमच्या मनात आता कुठले प्रश्न उभे राहिले असतील की म्हणजे जान्हवीची अशी परिस्थिती असताना आपण बाहेर फिरायला वगैरे जायचा कसा काय विचार करणार, आणि त्यात आईबाबांचा काय, हेच ना. पण मॅडम तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका. म्हणून मी मुद्दामून तुमच्याशी सकाळी विषय काढला नाही. म्हणून मी डायरेक्ट गेलो लक्ष्मी काकू आणि काकांशी याविषयी बोलायला. तर त्यांच्याकडून ॲक्च्युली मला मॅडम कळलं की जयंत आहे ना, तो पण जान्हवीला बरं वाटावं म्हणून तिला कुठेतरी बाहेर नेतोय फिरायला. म्हणजे त्याचंही बरोबरच आहे ना, म्हणजे जान्हवी पण अशी बाहेर कुठे जरा वेगळा चेंज मिळाला जान्हवीला तर तिलासुद्धा बरं वाटेल. या धक्क्यातून बाहेर पडायला तिलाही बरं पडेल ना. तर मला असं वाटत होतं की मग आपणही म्हणजे आपण दोघं फक्त असे नाही जाणार आहोत. म्हणजे श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकू सुद्धा आपल्यासोबत येणार आहेत. काय? पण मग आजी? वीणाबाईंनी म्हणाला की त्या सगळी काळजी घेतील आजीची. सो त्याचं काही
टेन्शन नाही आहे. सिद्धिराज, हो, मला काही प्रश्न पडायच्या आतच तुम्ही त्याची उत्तरं शोधून आणताय. म्हणजे तुम्ही तयार आहात का यायला? मॅडम, म्हणजे खरं सांगू तर मलाही असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना जरा चेंज मिळाला तर बरं होईल ना. ठीक आहे, म्हणजे असं काही हे नाही. म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा नसेल मॅडम तर मी घरच्यांशी बोलतो तसं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. या जगात खरंच इतकी चांगली माणसं असतात? जगाचं तर माहीत नाही मॅडम, पण तुमच्या आयुष्यात मी आहे ना. आणि अशी चांगली माणसं तुम्हाला ट्रिपला घेऊन जायचं म्हणतायत तर. आणि अशा चांगल्या माणसांना नाही तरी कसं म्हणणार? ते आहेच. एक सेकंद. काय 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 तुम्ही काय म्हणालात? तर तुम्ही मॅडम, म्हणजे तुम्ही सॉरी म्हणजे तुम्ही रेडी आहात माझ्याबरोबर यायला? सॉरी, म्हणजे आपल्याबरोबर यायला तयार आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही, मी, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी गाव आपण सगळेच चाललोय तर तुम्ही तयार आहात? हो ना. अरे मॅडम, ये बात हो. खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आता. म्हणजे ते सगळं मी बघतो. ट्रिपचं जे काय असेल ना मॅडम, ते सगळं जे काय ते मी बघतो. पण फुल धमाल करू, फुल कल्ला करू. इतके दिवस जे आपल्या आयुष्यात टेन्शन होते, काही टेन्शन घ्यायचंच नाही ट्रिपला. हां, मी सगळं बुकिंग वगैरे सगळं ते मी करणार. तुम्ही फक्त या आणि एन्जॉय करा. ठीक आहे? मी तर म्हणतो मॅडम, मी त्वरित तात्काळ ताबडतोब फ्लाईटचं बुकिंग करतो. थेट गाठू आपण. सिद्धिराज, आता तुम्हाला जेवढा आनंद झाला ना तेवढाच मलाही झालाय. मी देवाकडे प्रार्थना करेन की हा बदल आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा ठरो. ही ट्रिप आपल्या सगळ्यांचं आयुष्य कायमसाठी बदलून टाकेल. बाई, आज उशीरच झाला नाही. मी आणि सकाळी पाऊस केवढा पडत होता, आता पडलं येऊन. झोप लागली मला, उठवलं नाही. पिंकी, डबे घेतलेस ना?